नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला काही जरी करायचं ठरलं ना स्वयंपाक, तर आपली मनस्थिती पण पाहिजे. म्हणजे रोजचं तर करतोच आपण, पण वेगळं काहीतरी जर बनवायचं ठरलं ना, तर आपल्याला त्याला मनापासून वेळ द्यावा लागतो आणि निश्चितीनं करावं लागतं. तर काय आहे, आज आहे शनिवार आणि ताजी ताजी पालक भाजी आलेली आहे. तर मी काय केलं, अगोदर एक कुकरमध्ये 2-3 बटाटे कापून शिजायला टाकले आणि भाजी पण निवडलेलीच होती, कापून घेऊन स्वच्छ धुतलेली आहे. कारण बाजारात सध्या पावसामुळे भाजीपाला खूप भरलेला असं येत आहे. तर मी डायरेक्ट नळाखाली ठेवून भाजी पालकाची एकदम स्वच्छ धुवून घेतली आणि कढईमध्ये ती पण शिजायला टाकून दिली. दोन्ही गॅसवर शिजायला ठेवलं होतं. आणि इकडे मी ना 2 मसाले पण त्यांच्यासाठी काढून घेतले. एक तर मिठाचा होता, तो होता पालकासाठी, आणि एक जो होता बिनमिठाचा ते बटाटे चटणीसाठी होतं. तर आता हे दोन्ही आपले शिजलेले आहेत, दोन्ही मी थंड करायला ठेवते. आणि पालक भाजी जी शिजलेली आहे ती मी झाऱ्यानं एकीकडे काढून घेते. आपल्याला पाणी नाही घ्यायचं आहे, फक्त पालक भाजीच घ्यायची आहे. ती पण थोडी मोठी मोठी होती, पण चालेल. आता काय सध्या जशी भाजी आहे तशी घेतो, कारण आत्ताच पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळं पालेभाज्या काही एवढे कवळे वगैरे नाही भेटत. बटाटे सोलून झाल्यानंतर बटाटे चटणी मी आता बनवून घेते, कारण पहिले एक एक गोष्ट आपल्याला करून साईडला ठेवून द्यावं लागते आणि मग नंतर दुसरं बघावं लागतं. तर बटाटे चटणी उकडलेली होती, त्याच्यात मी कांदा वगैरे नाही टाकला, पण मिरची आणि लसूण चिरेचं जे आपलं रोजचं असतं ते टाकून दिलं, मीठ टाकलं आणि कोथिंबीर घालून घेतली आणि परतून ती साईडला ठेवून दिलेलं आहे. बटाट्याची चटणी परतल्याशिवाय चांगली लागत नाही. ती जरी उकडलेली असते ना, त्याला छान परतून द्यावं लागते. मला थोडी कोरडी कोरडी वाटत होती ना, म्हणून तेल पण मी डबल टाकलं होतं त्यामध्ये. आणि बटाट्याची चटणी आता आपली झालेली आहे परतल्यानंतर. तर आता मी एक परत घेतली, जे आपण पालक शिजून ठेवली होती ना ती त्यामध्ये घातली, मसाला वाटलेला त्यामध्ये टाकला, डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे त्यामध्ये, आणि थोडेसे पांढरे तीळ मी घालणार आहे, थोडेसेच घातलेले आहे. आता या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल ना तेवढं मी चाळून घेत आहे आणि याचा मी उंडा मळणार आहे. तर आपल्याला जो उंडा मळायचा आहे, म्हणजे जे पिठाचं मिश्रण करायचं आहे ते थोडं निब्बर ठेवायचं आहे, कारण आपण याची पुरी बनवणार आहोत. तर एकदम निब्बर उंडा मळवलेला आहे मी उभं राहून, कारण खाली बसल्यावर एवढं ताकद लावता येत नाही, म्हणजे जोर द्यावा लागतो उंडाचा. कोणताही नरम व्यवस्थित जर मळायचा असेल तर जास्त जोर लावून मळला तरच तो मध्ये नरम होतो. आणि त्याला तेल लावून मी ठेवून दिलं आणि इथं बसून आहे ना मी आपल्या पुऱ्या गोल उंडे करून लाटून घेतल्या, कारण एकदा का जर कढई ठेवली तर गरम तेल झाल्यावर फास्ट तळावं लागतं. आणि पुऱ्या लाटून घेतल्या. पुऱ्या एकदम छान कडक भाजू द्यायचे आहे, तळू द्यायचे आहे, तरच ती टेस्टी लागते. आणि एकदम स्लो मंद आचेवर अशा थोड्याशा कमी तेल तापल्यानंतर कमी करायचं गॅस, नाही तर फास्टमध्ये जळतात त्या. आणि असं त्यांना हलवून सारखं थोडंसं हलवत राहिलं तर तेव्हा त्या टम्म फुगल्या बघा, हे असं थोडं थोडं. तर इतकी छान अशा आपल्या पालकपुरी बनल्या आहेत. आज पालकपुरी बटाट्याची भाजी असं उपवास असल्यामुळे बनवलं आहे. आणि असा होता आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा पालकपुरी. मी तर खूप दिवसाची बनवीन म्हणत होती, तर आज मला वेळ भेटला आणि पालक ताजी ताजी छान होती, म्हटलं बनवून टाकावं. तर हे बघा किती टम्म फुगलेले पुऱ्या अशा छान बनलेल्या आहे आपल्या चवदार आणि टेस्टी पालकपुरी.